गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गेल्या तासाला आपण आपला हा जो लेसन आहे प्ले नाटक हे आपण पाहत होतो. कुठपर्यंत बघितलं होतं आपण? ऑन पेज नंबर 55 म्हणजे 55 पान नंबरवरती आपण आलेलो होतो, बरोबर. आणि हा शेवटचा डायलॉग होता. डिसायपल म्हणजे शिष्य. तो शिष्य त्या पहारेकरांना काय म्हणतो बघा, मी अंडरलाईन करतो आहे. पहारेकरांना काय म्हणतो? सो it would be a good idea to settle in this land, but first I would like to attend the court today and pay my respects to the mighty king चौपट. तो काय म्हणतो? मला तुमच्या या राज्यामध्ये स्थायिक व्हायला आवडेल, म्हणजे तुमच्या राज्यात मला कायमस्वरूपी राहायला आवडेल जर तुमच्या राज्यामध्ये सगळ्याच वस्तू एकाच भावामध्ये मिळतात, तर मला नक्कीच तुमच्या राज्यामध्ये राहायला आवडेल. आणि पण त्याच्या अगोदर मला तुमचे जे राजा आहेत चौपट, त्यांच्या दरबारात मी एकदा जाऊन त्यांना वंदन करून येतो, नमस्कार करून येतो. पुढचं पेज बघा, पेज नंबर 56. आता तेवढंच आज सेकंड गार्ड काय म्हणतो बघा. सेकंड गार्ड म्हणतो, यू मे स्टँड हिअर. कंसात दिलं आहे त्याने, पॉइंटिंग आउट म्हणजे बाहेर बोट दाखवत त्याला म्हणतो की तू इथे थांब. विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू म्हणजे लाईन. तर ते बाहेरचे लोक लाईनीत उभे आहेत ना, तर तू पण त्यांच्या लाईनीत बाहेर जाऊन उभा राहा. आता कंसात इथे काय दिलं आहे बघा. हा कंस इथे इथपर्यंत दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज म्हणजे बॅक स्टेज म्हणजे मागून मोठा आवाज येतो. आणि काय आवाज येतो? हिअर यू पीपल. हिअर, टू हिअर मीन्स ऐकणे, बरं का. हा जो हिअर मी अंडरलाईन केला आहे, सर्कल केला बघा, हा हिअर. हिअर यू पीपल, तुम्ही लोक ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल. नीट शब्द बघा, नोबल. नोबल म्हणजे काय तर सांगतो तुम्हाला. हिअर कम्स द नोबल, मोस्ट रेवर्ड, बरं का, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. वास्ट म्हणजे अवाढव्य, मोठं. मेक वे फॉर द किंग. बो मीन्स नमन करणे, वंदन करणे, सलाम करणे. टू बो टू द रॉयल मोनार्क राजा. आलं लक्षात? बुवा सगळे लोकांनी सावध राहा. बघा, एखादा राजा दरबारात येतो तर ते पहारेकरी म्हणतो ना, आधी घोषणा करतो. तसं पूर्वी मोगलांच्या दरबारात घोषणा करायचे, बा मुला हिजा होशियार, शहनशाह आ रहे है, असं म्हणायचे ना. तसं हा पहारेकरी लोकांना सांगतो की लोकांनो ऐका, आपले राजा येत आहेत. मोस्ट नोबल म्हणजे अतिशय उदात्त मनाचा, मोठ्या मनाचा माणूस. मोस्ट रेव्हर्ड म्हणजे दक्ष, हजर जवाबी असा राजा. त्याचप्रमाणे मोस्ट ग्रेशियस म्हणजे काय की कोणत्याही प्रकारे भेदभाव न बाळगणारा, उदात्त मन असलेला. मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम, या एवढा मोठ्या अवाढव्य साम्राज्याचा लर्नेड किंग म्हणजे उच्च शिक्षित, विद्वान, पंडित असा राजा हा येतोय. सगळ्यांनी त्यांना सलाम करा, नमस्कार करा. आता पुढे काय होतं बघा, कंसात काय दिलं खाली? किंग चौपट अराईव्ज. टू अराईव्ह म्हणजे येणे, आगमन होणे. किंग चौपट अराईव्ज टू द fanfare of bugles and drums and takes his place on the throne म्हणजे सिंहासन, बरं का. आता राजा दरबारात येतो, मग ते एक पहारेकरी बघा, बिगुल असतं, ते वाजतात नाही का, ते बिगुल वाजतात ते. मग ते वाजून झाल्यानंतर ड्रम वगैरे वाजवले जातात आणि त्यानंतर राजा आपल्या सिंहासनावर जाऊन, आसनावर जाऊन बसतात. थ्रोन म्हणजे सिंहासन. मी ज्या ठिकाणी अंडरलाईन करतो, नीट बघत चला तुम्ही. आता किंग काय म्हणतोय बघा. किंग म्हणतो लेट द कोर्ट बिगिन. चला दरबार सुरू करा. आता फोर्थ गार्ड मेसेंजर काय म्हणतो बघा. मेसेंजर म्हणजे निरोप आणणारा. चौथा गार्ड निरोप आणणारा काय म्हणतो? द फर्स्ट कंप्लेनंट म्हणजे तक्रार करणारा, पहिले तक्रार करणारा. आता हा थीप म्हणजे चोर काय म्हणतो बघा. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. तो चोर रडत राजांच्या समोर जातो आणि हातपाय जोडून
जोरजोराने दया माग म्हणजे मला माफ करा, मला न्याय द्या असं. जस्टिस, ओ मोस्ट किंग, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. महाराज मला न्याय द्या, तुम्ही एवढे विद्वान आहात, हुशार आहात, मोठ्या मनाच्या आहात, माझ्यावर अन्याय झाला आहे, तुम्ही मला न्याय द्या. अशा प्रकारे तो चोर राजाला दया याचना करू लागतो. किंग म्हणतो आता पुढे, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. किंग म्हणतो तुझी तक्रार काय आहे, अन्याय कसं झाला. तर थीप म्हणतो, थीप काय म्हणतोय, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग ऑनेस्ट थीव्स. या अंधेर नगरीमध्ये मी आणि माझे मित्र आम्ही अतिशय आदर्श चोर आहोत, आम्ही आदर्शपणे चोरी करतो. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन्स. आम्ही आमच्या चोरी करायचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये कधीच आम्ही कोणाला दगाफटका दिला नाही, आम्ही प्रामाणिकपणे चोरी करतो. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि आम्हाला काय मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. आम्ही एका व्यापाऱ्याचं घर फोडलं, ते भिंतीला बगदाड पाडलं. आणि वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, जेव्हा त्याची फॅमिली घरात नव्हती, बाहेर गेलेली होती, माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस. वेन सडनली द वॉल कोलॅप्स and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. Oh king, it is the merchant's fault for living in a house with such weak walls. महाराज आम्ही चोरी करायला गेलोत आणि त्या व्यापाऱ्याच्या भिंतीला आम्ही भगदाड पाडलं, होल केलं. आता माझा मित्र जो होता, दुसरा चोर मित्र माझा, त्याने त्या भिंतीच्या भगदाडमधनं होलमधनं आत डोकावून पाहिलं असता ती भिंत कोसळली, त्या तो मेला. आता सांगा बरं, मला न्याय द्या, माझा मित्र मेला. म्हणजे हे कोणामुळे झालं, त्या व्यापाराची भिंत ही कमजोर होती आणि त्याच्या भिंतीमुळे, त्या व्यापाराची चुकीमुळे माझा मित्र मेला. तर ही इथे पहिली त्याची कंप्लेंट आहे. पुढच्या तासाला आपण पुढे बघूया. टिल देन गुड बाय.